वर्षापूर्वी मोबाईल हा फक्त कॉलसाठी वापरला जायचा. टीव्ही मध्ये फक्त चॅनल सर्व केले जायचे. गाड्यामध्ये काही इनोव्हेशन नसायचे. असे मशीन्स फक्त वापरल्या जायच्या. स्मार्ट नावाची कोणती कन्सेप्ट नव्हती. पण आता मोबाईल स्मार्टफोन झालेला आहे, ज्याच्यामध्ये फक्त कॉल नाही तर सगळे ऍप्स, सगळ्या गोष्टी आपण एका मोबाईल मध्ये करू शकतो. त्याचबरोबर टीव्ही स्मार्ट झालेला आहे, तो तुमच्याशी बोलतोय, तुमचं ऐकतोय, त्या प्रकारे तुम्हाला आउटपुट देतोय. अशा गोष्टी आलेल्या आहेत. त्याचबरोबर विविध टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. एम्बेडेड सारखी टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीच्या मागे जे ब्रांच आहे, त्या ब्रांचचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक्स. आणि या इलेक्ट्रॉनिक ब्रांच बद्दल जाणून घेणं खूप महत्वाचं ठरतं. कारण इलेक्ट्रॉनिक ब्रांच खरं तर ही खूप वर्षापासून चालू असलेली ब्रांच आहे, पण ही ब्रांच आता सध्या खूप महत्वाची ठरणार आहे. 2026 मध्ये तर ह्या ब्रांचचं एक वेगळं महत्व असणार आहे. कारण की भारत सरकार किंवा आपला देश आता सध्या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये खूप सारे इन्व्हेस्टमेंट करतोय. खूप सारे प्लांट तयार होत आहेत. आता सध्या मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये हे भारत सध्या अग्रेसर आहे. त्याच्यामुळे मेक इन इंडिया या कार्यक्रमा थ्रू आपण इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सध्या खूप सारी प्रगती करत आहेत. म्हणून हे इलेक्ट्रॉनिक्सचा सध्याच्या मार्केट स्थिती, त्याच्यामध्ये चालू काय, सगळ्या गोष्टीबद्दल आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिली गोष्ट, इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय. आता इलेक्ट्रॉनिक्स ही ब्रांच खरं तर इलेक्ट्रॉनिक्स या शब्दापासून आलेले आहे. आणि इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचचे खरं तर खूप ब्रांचेसमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. काही वर्षापूर्वी फक्त बेसिक्स अशा गोष्टी घेऊन चालणारी इलेक्ट्रॉनिक ब्रांच आता सध्या एम्बेडेड सारखी टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये हार्डवेअर प्लस सॉफ्टवेअरचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर IT खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे कम्प्युटरच्याही बऱ्याच गोष्टी त्यात ॲड झालेल्या आहेत. जावा, पायथॉन सारख्या गोष्टी ही लँग्वेज आपण त्याच्यामध्ये शिकतो आणि खूप साऱ्या गोष्टी त्याच्यातून तयार करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मॅन्युफॅक्चरिंग त्याच्याबरोबर स्मार्ट बनवण्याच्या जेवढी काही पद्धतीत ते इलेक्ट्रॉनिक्स थ्रू जगापर्यंत येत आहे. स्मार्ट सिटी, स्मार्ट जे काही तुम्ही ऐकताय, स्मार्ट होम, स्मार्ट हॉस्पिटल वगैरे वगैरे वगैरे, त्या सगळ्या मागे इलेक्ट्रॉनिक्स ब्रेन काम करतो, हे लक्षात घ्या. म्हणून इलेक्ट्रॉनिक्स मध्ये हळूहळू कोणते बदल होणार आहे, 2026 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काय नवीन असणार आहे, हे आता आपण पाहूयात. महत्वाच्या टेक्नॉलॉजीज लाईक EV, ऑटोमेशन, त्याच्यानंतर इलेक्ट्रिफिकेशन, ह्या 3 गोष्टी ट्रेंडिंगला आहे. ह्याच्या मागे मेन इलेक्ट्रॉनिक्सचा ब्रेन आहे. इलेक्ट्रिकल व्हेकल, त्याच्यानंतर ऑटोमेशन, ह्याला इलेक्ट्रॉनिक्सची खूप गरज लागते. त्याचबरोबर पेट्रोल पासून इलेक्ट्रिकलच्या गाड्यांचा जे आता वापर होत आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक्सची खूप मोठी गरज लागणार आहे. स्मार्ट सिटी असतील, स्मार्ट होम्स असतील, तर त्याच्यानंतर स्मार्ट हॉस्पिटल असतील, खूप सारे कन्सेप्ट येत असेल. डिजिटल इंडिया असतील, अशा मेक इन इंडिया, सगळ्या गोष्टीमुळे इलेक्ट्रॉनिक्सचा वापर खूप वाढत जाणार आहे. 2026 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्राईम फॅक्टर ठरणार आहेत. तर पार्ट 3 मध्ये काय, पूर्वी ओनली इलेक्ट्रॉनिक्स वापरणारा देश होतो आपण काय करायचो, बाहेरच्या देशातून मागवायचो, तो वापरायचो, असेंबल करायचो आणि मग आपले जे काही इक्विपमेंट आहेत ते बाजारात यायचे. आता काय होतंय की मोबाईल फॅक्टरीज, म्हणजे मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगच्या पण खूप साऱ्या कंपन्या भारतात स्थापन झालेल्या आहेत. त्याच्याबरोबर चिप डिझाईन होत आहे. त्याचबरोबर EV कंपोनंट्स आपल्या देशात तयार होत आहे. डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स असतील, सॅटेलाइटचे पार्ट्स असतील, बऱ्याच साऱ्या गोष्टी बनवण्याचं काम चालू झालेलं आहे. भारत आता मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये काम करत आहे. आधी फक्त बाहेरून आयात करून आपण त्याचा वापर करायचो. हे चिप्स असणं, हे सगळ्यात मोठी एक गोष्ट लक्षात घ्या, सेमीकंडक्टरचे साठे हे भारतात नाही, ते बाहेर. त्याच्यावर तो एक फॅक्टर इथे महत्वाचा असतो. पण जे आता आपण मॅन्युफॅक्चरिंग चालू केलेलं आहे, ह्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला एक वेगळं रूप येत आहे. आणि या सगळ्या येणाऱ्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज असतील, EV असतील, IoT असतील, ह्या आपल्या इलेक्ट्रॉनिक्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाच्या गोष्टी ठरत आहेत. इंटरनेट ऑफ थिंग्स असेल किंवा जे आता AI जी टेक्नॉलॉजी असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्यामध्येही इलेक्ट्रॉनिक्सचा भरपूर मोठा वाटा आहे. त्याच्या मागचं ब्रेन खरं तर इलेक्ट्रॉनिक्सला म्हणता येईल. जे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी त्या इलेक्ट्रॉनिक्सच्या टर्म्स वापरून आपल्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्समध्ये कोणत्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी आहेत. तर ॲज अ एम्बेडेड इंजिनियर्स म्हणून ते काम करू शकतात, रोबोटिक्स इंजिनियर्स म्हणून काम करू शकतात,
VLSI इंजिनियर म्हणून काम करू शकतात, IoT इंजिनियर्स म्हणून काम करू शकतात, EV मध्ये ते काम करू शकतात, चिप डिझाईन मध्ये, PCB टेस्टिंग मध्ये, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, क्वालिटी टेस्टिंग, खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी विद्यार्थ्यांसाठी आहेत. त्याच्यासाठी त्यांना काही स्किल घेणं गरजेचं आहे. त्या स्किल त्यांनी घेतल्या तर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. जर स्किल असतील तर त्यांना 6 लाख ते 20 लाख पर ॲन्युअम एवढा पगार मिळू शकतो. त्यामुळं त्यासाठी काय शिकायला हवं विद्यार्थ्यांनी, तर त्यांनी C++, पायथॉन, एम्बेडेड, मायक्रो कंट्रोलर, IoT ह्या ज्या ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी आहेत हे शिकणं खूप गरजेचं आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी आपला फोकस सध्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर काय करते किंवा आता भारतामध्ये कोणत्या गोष्टी चालू आहेत, मोबाईल इंडस्ट्री कशी काम करते, त्याच्यानंतर आपल्या सगळ्यात चांगल्या कंपन्यांमध्ये आता सध्या काय चाललेलं आहे, ह्या गोष्टीचा विचार करून अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून व्हिडिओच्या शेवटी एवढं सांगतो की 2026 मध्ये भारतामध्ये जे आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इव्हॉल्युशन झालेलं आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्सला मागणी खूप चांगली आहे. इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ज्या काय टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्याच्यामुळे खूप सारे बदल आहेत. विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा आणि इलेक्ट्रॉनिक्स मधल्या चांगल्या स्किल अवगत करावेत, म्हणजे त्यांना जॉब मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. प्लेसमेंट असू द्या किंवा कोणत्या असू द्या, स्किलवर खूप महत्वाचे आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले तर त्यांना नक्कीच जॉब मिळतील याची आशा आहे. सो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.